उरणच्या यशस्वी शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टात हजर केलं। आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल, 3 जणांना आतापर्यंत अटक, मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुंबळेसह 10 आरोपी फरार। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आरोपी मनसे कार्यकर्ता हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्युमुखी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा जय मालुकारच्या कुटुंबियांचा आरोप। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर धडकणार, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विचारणा करणार। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या, अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणी यांनी जलील यांची भेट घेतली। दोन 2022-23च्या पोलीस भरतीतील ईडब्ल्यूएस अंतर्गत उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना तात्पुरती स्थगिती, मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्याने अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र। खडकवासला पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस, विसर्ग वाढवणार, पुण्याला इशारा, कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडले। मुंबई कोकणात उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार, दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, घाट माथ्यावरही पावसाचा जोर वाढणार। सीएसएमटीच्या परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी, हार्बर रेल्वे सँडर्स रोड स्टेशनवरच थांबवण्याचा विचार, भायखळ्याचाही फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा सायन रेल्वे पूल आजपासून बंद, येत्या 3 महिन्यात सायन पुलाचं पाडकाम होणार, तर शेवटच्या टप्प्यात 2 मोठे ब्लॉक घेतले जातील। लडाखमधील गलवान भागात चीनची पुन्हा घुसखोरी, भारतीय भूभागावरील पँगॉंग लेकवर पूल बांधला, 400 मीटर लांबीच्या पुलावरून सैन्याची वाहतूक सोपी होणार। पीव्ही सिंधू, मनिका बात्रा, लक्ष्य सेन यांचे आज सामने, ऑलिम्पिकच्या 5व्या दिवशी कामगिरीची उत्सुकता। वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा 151वर, राहुल गांधी उद्या वायनाडला भेट देणार। संसदेमध्ये आज अर्थसंकल्पातील रेल्वेबाबत तरतुदींवर चर्चा होणार, राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत निर्मला सीतारामन उत्तर देणार। हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा, इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती, इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये खात्मा झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।